नमस्कार मित्रांनो, आंगणेवाडीच्या जत्रेचा आदला दिवस मी तुम्हाला सांगणार आहे. इकडे काय काय सुरू आहे. हे आहे माझं घर जिथे मी राहतो आंगणेवाडीत. आणि आज मी तुम्हाला ह्याच्या आधीचं सगळं दाखवणार आहे. डेकोरेशन, मंदिरामध्ये काय काय सुरू आहे, कसं आहे सगळं. तर व्लॉगमध्ये बघण्यासाठी कंटिन्यू आहे या. इकडे माझे बाबा आहेत, बाबा आणि आजोबा. तिकडे माझे आजोबा आणि बाबा आहेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंगणेवाडीच्या जत्रेचा आदला दिवसची गोष्ट. इकडे कसे कसे डेकोरेशन, लाईटिंग, लोकांसाठी खूप सारे आम्ही म्हणजे मंदिरात लाईटिंग केलेली आहे, डेकोरेशन केलेले आहे. आणि यावेळी 9 लाईनी आहेत. त्याच्यातून त्यामधनं लवकर 10 मिनटात त्यांचं दर्शन होऊ शकतं. आणि सिक्युरिटी पण व्यवस्था जास्त आहे. तर तुम्हाला सगळं दाखवण्यासाठी व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर काही आता मी फायनली आलो आहे माझ्या मंदिराकडे. हे आमचं मंदिर आहे जिथे आता आम्ही लाईटिंग केली आहे, डेकोरेशन केलं आहे. तुम्ही बघू शकता केवढी चांगली लाईटिंग केली आहे. हा आमचं मंदिर आहे श्रीदेवी भराडीचं. आणि ही इकडे आम्ही केलेली आहे लाईटिंग. तर खूप इथून चांगलं दिसते लाईटिंग. यावेळी खूप लोक पण येणार आहेत जत्रेसाठी. तर आता तुम्हाला मी पुढचं दाखवतो मंदिराकडे जाऊन. गाईज आहे मंदिराच्या आतमध्ये फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता केवढं सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे खूप सारे फुलांचे डेकोरेशन केलेले आहेत मंदिराच्या आतमध्ये. इकडे एक मोठासा झुंबर पण आहे वरती. आणि गाईज इकडे अजून एक गोष्ट आहे ती आहे जे लोक मोठे मुख्यमंत्री असतात. एक मिनिट गाईज, जे मोठे मुख्यमंत्री असतात जसे की एकनाथ शिंदे वगैरे, ते सगळे येऊन इकडे बसतात या स्टेजवर. इथे सगळे येऊन मुख्यमंत्री, मोठे नेता येऊन बसतात आणि जत्रेला येतात. होऊ शकतात. तर हा आहे आदल्या दिवसाचा जत्रेच्या आदल्याच्या दिवसाचा दिवस. तर तुम्ही बघू शकतात हे मंदिर. तर आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया तुम्हाला गाईस. तोपर्यंत बाय बाय.